लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघाले। मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची थोडी एलर्जी राहिलेली आहे। एका बाजूला ते म्हणतात की 1500 जर तुम्ही महिलांना दिलेत तर राज्य एकदम आर्थिकरित्या खपाट्याला जाईल, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मॅनिफेस्टोमध्ये 3000 आम्ही लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं। त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आहे आणि हा सुरुवातीपासूनच आम्हाला पाहायला मिळालेला आहे। आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या 3 लाडक्या भावांनी योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली आणि त्या लाडक्या बहिणींनी तिघांनाही आशीर्वाद दिले। आज महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत आणि अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनाही चालू राहणार आणि त्यातून अधिकाधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची जी भूमिका आहे तीच आम्ही पुढेही चालू ठेवू। काल जर आपण बघितलं तर महिलांशी निगडीत असणाऱ्या साधारणपणे 5 ते 6 योजना हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आल्या। त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, पिंक रिक्षा असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षण मुलींना मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून योजना असेल, त्याचबरोबर आई योजना असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना असेल। त्यामुळे अतिशय सुंदर, स्तुतीय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या योजना जाहीर झाल्या आणि मला खात्री आहे की साधारणपणे नेहमीच असं राजकीय किंवा सामाजिक भाषेत किंवा कार्यक्रमांमध्ये बोललं जातं की महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, महिलांना व्यासपीठ दिलं गेलं पाहिजे, पण त्याचं एक उदाहरण आणि खऱ्या अर्थानं ते प्रॅक्टिकली कसं होऊ शकतं याचं एक प्रचिती आपल्याला कालच्या बजेटमध्ये पाहायला मिळाली। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, त्यातल्या भगिनीला या योजनेचा लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे। याचा लाभ हा डायरेक्टली त्यांच्या खात्यावर जाणार आहे। याची लाभार्थी नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती पहिल्या टप्प्यातली प्रक्रिया 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत असणार आहे। 16 जुलैपासून छाननी असणार आहे त्या फॉर्मची आणि याला ऑनलाईनद्वारे सुद्धा आम्ही नोंदणी करत आहोत। ऑफलाईन सुद्धा आपण ती सुरू करणार आहोत। त्यामुळे जवळची जी अंगणवाडी असेल तिथली अंगणवाडी सेविका, मदतनीस असेल, परिवेशिका असेल, ग्रामसेवक असतील, शहरामध्ये असणारे वॉर्ड ऑफिसर असतील, यांच्याकडे आपल्याला त्या संदर्भातली नोंदणी ही करता येणार आहे। त्याच्यासाठी एक स्वतंत्र ॲप सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल दाखला असेल आणि त्याचबरोबर ज्या केशरी आणि पिवळे कार्डधारक आहेत ह्यांचं तसंही उत्पन्न हे 1 लाखाच्या खाली असतं, त्यामुळे ते ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट याच्यामध्ये पात्र ठरत आहेत।